बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस आणि पावसामध्ये ती खेळण्याचा आनंद, ती मजा वेगळीच असते. आणि याचं प्रत्यक्षिक यापूर्वीच्या सर्व स्पर्धांमध्ये याच मैदानावरती तुम्ही आम्ही सर्व मागच्या हंगामामध्ये अनुभव नक्कीच घेतला असेल. चला, मॅचला सुरुवात होती. कुलगाव विपक्षामध्ये चिखलोळी, दोन बदलापूर परिसरातील ताकदीचे संघ आता या दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या सामन्यात एकमेकांच्या विरोधात लढताना, भेटताना आणि झगडताना पाहायला मिळतील. दोन्ही गावांच्या आज प्राणप्रतिष्ठा पणाला लागल्यात. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी हा संपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची मॅच असेल, पुन्हा एकदा आपल्याला कळवण्यात येत आहे. टॉस जिंकलाय चिखलोली या टीमनं. बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. कुलगाव या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आणि चिखलोली या संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत मते आणि त्या जोडीला अनिकेत सोरकाते, 2 A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा येतोय. पाहावं लागेल फिल्डिंग मध्ये योग्य बॉल आहे. नक्कीच सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीनं धावफलकावरती अकाउंट ओपन केलं जात आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय जास्तीच्या धावा बनवण्यासाठी. दोन्ही अनिकेत मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. गोलंदाजी मार्कवरती कुलगावचा सुपरस्टार. यावेळेस वेगवान बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला हवाई ब्लास्ट, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 6. आलाय षटकार. नीतू गवळी यांच्यावरती आता आक्रमण चढवलं जात आहे. षटकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून. यावेळेस देखील ऑन साइडला चांगला फटका. या फटक्यामध्ये देखील होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आता चर्चा केली जाईल. पहिला मॅचचा हिरो प्रशांत समोर आलेत. काहीसा कानमंत्र दिला जाईल. पुन्हा एकदा काहीसा फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर लगातारचे 2 षटकार चर्चा करण्यास भाग पाडलं. काहीसा कानमंत्र दिला जातोय. आता तो कितपत फायद्याचा ठरेल हे पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. नीतू. विकेट किपर चेंज झाले आहेत. स्वतः प्रशांत विकेट किपिंग साठी आलेत. काहीसा कानमंत्र दिला आणि तो नक्कीच फायद्याचा ठरला जातोय. बघा, हेच क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर 2 षटकार आले. प्रशांत पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये फिल्डिंग साठी होते, विकेट किपिंग साठी आले आणि जाता जाता काहीसा कानमंत्र दिला आणि तो आता फायद्याचा देखील ठरतोय की काय. परंतु आणखीन एक चांगला फटका. यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा तिसरा षटकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून. पहिल्याच ओव्हर मध्ये धावफलकाला आता गती प्रदान केली जाते. 19 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस आणखीन एक आडव्या बॅटनं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील आणखी 6. षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 रोहित शर्माची आठवण करून दिली आहे या पठ्ठ्यानं. 4 षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड.
पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यात आणि त्या धावसंख्येला आता मात्र ब्रेक लावायचा आहे आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाचे खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. नाव प्रशांत, पहिल्या मॅचचे हिरो, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या पट्ट्यानं झळकावलं, आता गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेस अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर नंबर 2 प्रशांत गोलंदाजीसाठी आले. त्यांचं देखील इथे भव्य स्वागत केलं जातंय षटकारानं. दोनही अनिकेत कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इकडे बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिशेमध्ये पाहावं लागेल. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अंपायर सर आपल्याकडे वळलेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते. रनअप मध्ये थोडा बिघाड. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतील प्रशांत. नक्कीच चांगल्या दर्जाच्या खेळाडू इथे कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या टीमला. यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. अखेरच्या क्षणाला बॉलमध्ये संपूर्ण गती काढून टाकली आणि बॅट्समनला आता बसवलं देखील जातंय. बऱ्याच उशिराने एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांची मॅच आणि ओव्हर नंबर 2च्या सुरुवातीलाच 32 धावा धावफलकावरती आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आणि अद्याप तो निर्णय यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉलला पाठवून दिलंय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराच्या साथीनं तब्बल 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 36 रन्स ऑन बोर्ड. अनिकेत मते स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतात. त्या बॅटमधून देखील एक षटकार चौकार आलाय. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गुल. दांडी गुल केली जाते. पहिल्या विकेटचं पतन. जे दोनही अनिकेत मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी करत होते आणि एक महत्वाची विकेट आता मात्र प्राप्त केली जाते. ज्या विकेटच्या शोधामध्ये प्रशांत होते, कुलगाव टीम होती, ती विकेट आता प्राप्त केली जाते. अनिकेत मते डगआउट मध्ये परतलेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. अक्षय आणखीन एक महत्वाचे खेळाडू. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाय स्वरूपाची एक धाव ही देखील धावफलकावरती जोडली जाते. बघता बघता ओव्हर नंबर ओव्हर नंबर 2चा देखील खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत.
37 धावा धावफलकावरती, 37 रन्स ऑन बोर्ड. हे विकेटच्या मोबदल्यात अनिकेत मते आउट झालेत. अनिकेत सरखोदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. त्याच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हर मध्ये आपण 4 षटकार पाहिलेत. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जास्तच पुढे निघून आलेत आणि त्यांच्या मस्तक पे दस्तक देत असताना बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. ओव्हर नंबर 3, महत्वाची ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये बॉलिंगसाठी दशरथ चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील पहिल्या चेंडूवरती चौकारानं भव्य स्वागत केलं जात आहे. यावेळेस देखील ओव्हर पिच करून विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अनिकेत याला स्ट्रायकर एंडवरती आणण्यात आलाय. अक्षय यांना परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा हादरा. बॅटिंग करत असताना टीम सारा 11 चिखलोली या टीमला अक्षय डगआउट मध्ये परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झालेत. इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये उत्साह पाहायला मिळेल. आता कमबॅक करून दिला जातोय आपल्या टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यात आणि त्या धावसंख्येला कुठेतरी रोखण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये दशरथ चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. अखूट टप्प्याचा बॉल, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आला. इथे वाईट +1 अशा या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. त्रेचाळीस धावा धावफलकावरती, 43 रन्स ऑन बोर्ड. चला, अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. आपण चांगलं उच्च दर्जाचं क्रिकेट खेळता आणि एवढ्या उच्च दर्जाचं क्रिकेट खेळत असताना पंचांच्या निर्णयाला सन्मान देणं ही चांगल्या खेळाडूची खेळाडू वृत्ती असते अर्थात, आणि जबाबदारी देखील असते. फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेला आक्रमण, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलने केली आहे हवाई सफर, सिक्सर. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळत आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक क्लासिकल चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3, डेथ ओव्हर, आणि या ओव्हर मध्ये देखील आता आक्रमण केलं जात आहे. इकडे पाहावं लागेल, रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. पूर्वार्ध आपण पाहिला, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना टीम चिखलोली या संघानं 18 चेंडूंच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा जमवल्यात 53 आणि 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय कुलगाव टीमच्या विरोधामध्ये. आता या 54 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील अथवा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे ऐकण्यासाठी करूयात मायक्रोफोन मध्ये बदल. आवाज ऐकायला मिळेल बदलापूरचा, मनकिवली गावाचा. व्हॉइस ऑफ बदलापूर नाही तर आता व्हॉइस ऑफ ठाणे म्हणावं लागेल राहुलजी चव्हाण सरांचा. चला, टॉस साठी यायचा आहे नेक्स्ट मॅच.
टीम एरंजाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळत असताना पाहायला मिळेल शिरगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. टीम एरंजाड कॅप्टन आणि शिरगाव टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. 53 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जमवल्या धावफलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट असेल टीम कुलगाव साठी. आयोजकांच्या वतीनं एक सूचना आहे. आजच्या दिवसामध्ये जी टीम क्वालिफाय होईल आणि जितक्या टीमच्या एंटर फी बाकी असेल तर प्राइज मधून 3000 कमी केले जातील. आयोजकांचं डिसिजन असेल ते. विनंती असेल की सर्वांनीच आपली एंटर फी पूर्णपणे जमा करायची आहे. वारंवार विनंती करण्यात येते. चला पूर्वार्ध पाहिलात. उत्तरार्धामध्ये आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ बदलापूर राहुलजी चव्हाण सरांचा.
थँक्यू सो मच. तांबे सर, बातला सुरुवात होते. टार्गेट या मॅचमध्ये थोडंसं मोठंच म्हणावं लागेल, कारण 3 ओव्हरची मॅच 54 धावा इथून चेस करायच्यात आणि सलामी जोडी दाखल होतीये. दशरथच्या साथीनं प्रशांत सूर्यराव. पहिला बॉल अनिकेत मतेचा आणि पहिल्याच बॉलवरती अनिकेत मतेला विचारले तुझं मत काय, आणि अखेर बॉलला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. हा षटकार आलाय. 54 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्यात लक्षात पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती धमाकेदार सुरुवात. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. कॉपीबुक स्टाईलने खेचायचा होता पॉईंटला. पाहिलं होतं क्षेत्र बोकळे त्या दिशेला, परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, आणि अखेर प्रचंड वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट. यावेळेला देखील आपटीबार टाकण्याचा प्रयत्न. लाईन खराब. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आणि त्यासोबत पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. एक षटकार पहिल्या बॉलवरती कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये चौकार षटकार. अजून एक ऑन साईडला, लॉंग ऑनला. बॉलला मात्र भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. दशरथच्या पंच्या बॅटमधून. सिक्सर. अजून एक षटकार. धावफलक 13. बॅकफुटला गेले, पंच केलाय गॅप मध्ये. गोळीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेदर बॉल चांगला खेळतो हे दाखवलंय दशरथ चव्हाण. त्यासोबत टेनिस बॉल आणि आता रबर बॉल मध्ये देखील आपल्या नावाचा डंका पेटत असताना समोर अनिकेत मतेच्या विरोधात अजून एक सिक्सर. हा षटकार आलाय. त्यामुळे धावफलक देखील आता वेगानं प्लाय होत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 19 धावा. 54 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना इथे देखील वेगात टाकलाय. वेगासोबत अचूक टप्पा. मागील मॅचचा महाराज खेळाडू काय बॅटिंग केली होती. खरं तर मागील मॅचमध्ये प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्यानं 62 धावांची इनिंग साकारणारा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. स्वामी स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत तेजस ठाकरे. त्यासोबत प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून एक मोठा स्पोर्ट्स शॉप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आज त्यांच्या कंपनीचे बॉल आहेत आणि का बॅटिंग केली आहे. 62 धावा पहिल्याच मॅचमध्ये. उद्घाटनाचा सामना. अजून एक तशीच धमाकेदार सुरुवात. जिथे खरं तर पहिल्या मॅचमध्ये बॅट सोडली होती ना, आता तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करत असताना लाल्याच्या बॅटमधून बंदूकच्या गोळ्या असंच म्हणावं लागेल. बॉल सीमा पार. षटकार. सव्वीस. षटकार. अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये इथून 28 धाब्याची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 26 धाबा कुठून काढल्यात. राधे 11 छत्रपती कुळगाव. ओव्हर नंबर 2 जय आलेत पॉइंट ट्रॅकवरती. यंगस्टर खेळाडू आहेत जय, मैदानावरती दाखल होतात या मॅचमध्ये. कॉपीबुक स्टाईलनं पुन्हा एकदा ऑन साईडला तुम्ही पाहताय. खरं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले, परंतु मागचा पाय वाकवला आणि चौकार दाखवला. बॅटच्या तोंडला चेंडू स्पर्श होतोय. डीपमध्ये पोहोचतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील.
वेगानं बॉलरतून फेक करतायत. 2 धाबा पुन्हा एकदा एकपट जातील या मॅचमध्ये आणि अखेर त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना दहा बॉल आणि 22 धाब्याची गरज. या वेळेला देखील प्रॉपर बॅटवर तर नाहीये. डीप मध्ये अनिकेत पोहोचतायत. थोडेसे फंबल. 2 धाबा एक पड्याचा प्रयत्न आणि आता धाबा आणि धाबाच पार येतील. जिथे 1 धाव होती तिथे 3 धाबा एक पड्या जात आहेत. $35 35 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 54 धाबा चेस करायच्या होत्या या मॅचमध्ये. ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये. अक्षय डीपमध्ये सोरखादी पोहोचतायत. फुटबॉल स्टाईलनं बॉल लावण्याचा प्रयत्न आणि अखेर हा बॉल देखील निघालाय सुसाट. गोडीच्या वेगाने बाउंड्रीलाईनच्या बाहेर. चौकार. इथे देखील ड्राईव्ह केलाय. बॅट कट आहे पण सांगतात क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचतील. सिंगल आणि सिंगलवरती थांबावं लागेल. मागील मॅचमध्ये तेजस ठाकरेच्या साथीनं प्रशांत सूर्यवंशीला आपण पाहिलं, परंतु या मॅचमध्ये तेजस थोडंसं मागे थांबलाय. खरं तर दशरथ चव्हाणला पुढे धाडण्यात आलं आणि का बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये दशरथनं. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकामध्ये जोडले गेल्यात. अजूनही 7-14 6 बॉल 14ची गरज असताना अंबेशूनं तो सामना गमावला. 4 बॉल 8ची गरज असताना. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. इथे देखील तेच समीकरण आता येऊन ठेपलं. या मॅचमध्ये देखील आता 6 बॉल आणि 14 धाब्याची गरज. चला पाणी घेऊन जा. रोशन
ओव्हर नंबर 3 मध्ये रोशन आले. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन साळुंखे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिला बॉलवर देखील की सिंगल 6 बॉल मध्ये 14 धाब्याची गरज असताना अंबेशी विरोधात एरंजाड असा तर सामना रंगला होता. पहिला डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती ठोकलेला आकाश तांबरेचा षटकार असं वाटलं होतं अंबेशी जिंकेल, परंतु तिथे काप गोलंदाजी केली होती. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट. 4 बॉल 13 धाबा, 4 बॉल 13 धाब्याची गरज या मॅचमध्ये. ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. शिवसेना विभाग प्रमुख गीतेजी मोहन ठाकरे यांचा घरचा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आता 4 बॉलचा खेळ शिल्लक जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे. रबर बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 24 धाबा देखील होताना आम्ही पाहिलेत. बरं यार, पुढचा बॉल खेचला ऑन साईडला. धाबा इथे मिळतील का? क्षेत्ररक्षक पाहतोय, पाहतच राहील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता येऊन ठेपले समीकरण. शेवटचे 3 बॉल 7 धाब्यांची गरज. तीन बॉल आणि 7 धाब्याची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला, फाईन लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एकदम द रेट सिक्सर. 2 बॉल आणि आता 1 धाब्याची गरज या मॅचमध्ये. मी आधीच म्हटलं होतं रबर बॉलमध्ये 4 मध्ये 24 देखील बनताना आम्ही पाहिलेत. 2 बॉल 1. स्कोर आर लेबल कंपल्सरी आहे. चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे इथून 2 बॉलमध्ये 1 चेस होतील का की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न आहे. हलक्या हाताने बॉलला ढकल नाही. लेदर चांगला खेळतोय दशरथ, त्यामुळे त्याला जास्त जड जाणार नाही आहे सिंगल काढण्यासाठी. आणि अखेर एक मोठा विजय संपादित करत असताना टीम राधे 11 छत्रपती कुळगाव अभिनंदन, तर हार्ड लक टीम सारा 11 चिखलोली. जयरमान क्रिकेट संघ सुजल नीरव 11 एरंजाड आणि त्यांच्या विरोधात आदेश प्रतिष्ठान शिरगाव.